तर आता वाजलेले आहे 6:30. मी करते आहे दूध खुशीला. खुशीला उठवायचे. बघ कशी झोपली. आज काल शुक्रवारची तर सुट्टी घेतली होती, परत आज शनिवारची सुट्टी, उद्या पण सुट्टी, उद्या पण घरीच आहे हे भूत. तर काय खरं नाही भाऊ माझं. उठ, सकाळ झाली. उठ 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 माझा बच्चा, उठा. एवढ्या लवकर सकाळ झाली? मग सकाळ झाली बघतो. 6:30 वाजले. गुड मॉर्निंग. संध्याकाळ झाली. हा बनवले. ये, तिला दूध बोर्नव्हिटा प्यायचं होतं तर केलं. आता सर येतेच थोड्या वेळात. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर इथं बघा खुशीला मेहंदी काढायचा आणि हे जे दूध केलं ना त्याच्यामध्ये फक्त पेढा खिसून टाकायचा. खूप छान होतं. थोडी हरभरे पण भाजले होते थोडेसे. आणि गार्डनला बघा माझ्या किती मस्त फ्लावरिंग झालेली आहे. गुलाब आहे आणि हे सदाफुली, हे पांढरी जास्वंद आहे आणि हे लाल जास्वंद आहे आणि हे मिनी सनफ्लावर असं मी नाव ठेवलं. ह्याचं नाव मला माहीत नाही. आणि हे बघा पिंकीश, एकदम खूप मस्त आहे. लेकरांनी सध्या त्याचे फुलं तोडलेत, खेळायला घेतले होते म्हणून. तर मी आज बनवत होते भेंडीची भाजी. तर बघा माझी मम्मी पण आलेली होती. माझी थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणून मम्मीला बोलावून घेतले होते. तर इथं लगेच खुशी पण आली उठून. उठल्या तिला मिठी मारायचं असतं, तिला लाडीगोडी करायचं असतं. उठल्या तिला गुड मॉर्निंग असं म्हणलं तरच तिनं पुढची कामं माझी ऐकतली, नाही तर अजिबात तिनं माझं काहीच ऐकत नाही, बघूनच बसती. त्याच्यामुळे मग तिला थोडंसं उठल्या मॉर्निंग फ्रेश करावंच लागतं. तर एक तर माझी अशी जरा धावपळ चालू होती. सकाळी तिचं टिफिन पण होतं आणि ना घरी जर जेव्हा खारी किंवा टोस्ट असेल तर मी आवर्जून चहाच घेते, नाहीतर वेळेस मी चहाची भात घेतली होती. तर बघा जेव्हा केव्हा तुम्ही भेंडी कराल तेव्हा 15 ते 20 मिनटं त्या भेंडीला असं पाण्यामध्ये भिजत ठेवा. म्हणजे त्या भेंडीवरची जे म्हणजे असं एक क्षार आल्यासारखं ना ते वरती पाण्यावरती येऊन थांबतं. तर मी तेल गरम करून ठेवलं होतं आणि जिरे मोहरी टाकलं आणि बारीक चिरून कांदा पण नक्की टाकायचं. खूप छान भेंडी होते. तुम्हाला जर म्हणजे हिरव्या मिरचीची करायची असेल तर हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा त्याचा ठेचा पण टाकू शकतात. पण मी खुशीला मिठाचीच करते. ठेचा म्हणजे बाजूला त्याचं चटणी करते. कुबेराक्षी झाड आहे. झाडामध्ये रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं होतं. सध्या तुळशीची पानं गळत आहेत. तर बघू आता काय होते. देवपूजाही झालेली होती माझी पूर्ण. माझी मम्मी आली ना की कामं अशी घरातली फास्ट होतात. तिला पण माझी हेल्प करू लागते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. बाय सर्वांना.